नमस्कार, मीना आंबाडेकर। या सेशनमध्ये आपण समान संधी केंद्राबाबत माहिती तथा चर्चा करणार आहोत। सदरबाबतची माहिती ही गव्हर्नमेंटच्या साईटवरून घेण्यात आलेली आहे व गव्हर्नमेंटच्या साईटची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। सर्वप्रथम आपण समान संधी केंद्र याबाबतची पार्श्वभूमी बघू। तर यामध्ये भारत जो देश आहे हा विविध धर्म, जाती आणि विविध संस्कृतींनी बनलेला आहे। अशा या समाज व्यवस्थेमध्ये सामाजिक स्तरीकरण आणि सामाजिक असमानता तसेच शैक्षणिक जे संसाधन आहे याचा काही समाजातील गटांद्वारे गैरफायदा झाल्याचे आढळून येते। आता हा गैरफायदा होणारा नेमका घटक कोणता? तर हा म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, दिव्यांग, बालके, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्ग हे जे घटक आहे यांना आपण वंचित गट म्हणतो। तर हे गट जे आहेत हे फक्त शैक्षणिक संसाधनांचा गैरफायदा हीच एक बाब कारणीभूत नाही, तर यामध्ये आपल्या इथे असलेली सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मोठी लोकसंख्या, त्यानंतर भौगोलिक विविधता यासुद्धा बाबी या घटकांना दुर्लक्षित ठेवण्यासाठी कारणीभूत आहे। तर आता ह्या गोष्टींवर ओव्हरकम करण्यासाठी आपल्याला शैक्षणिक असमानता सर्वप्रथम दूर करणे गरजेचे आहे। तर यासाठी देशामध्ये जो युवक वर्ग आहे व मानव संसाधने आहे यांना सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्था आणि उच्च शिक्षणातील लोकशाहीकरण या दोन बाबींची वाढ होणे फार गरजेची आहे। तर सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्था म्हणजे नेमकं काय? तर ही संकल्पना मूळतः दिव्यांग घटकांसाठी लागू होते। ज्याप्रमाणे आपण दिव्यांग व्यक्तींना किंवा विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांसोबत शिक्षण घेता येणे शक्य करतो, त्याचप्रमाणे आपल्या वंचित घटकांना सर्व विद्यार्थ्यांसोबत शिक्षण घेणे सर्वप्रथम गरजेचे आहे। तर त्यानंतर आपण बघू उच्च शिक्षणातील लोकशाहीकरण म्हणजे काय। आता शिक्षण म्हटलं की आपण विद्यार्थीच केंद्रबिंदू पकडतो, पण जे उच्च शिक्षणातील लोकशाहीकरण जर म्हटलं तर इथे विद्यार्थी हा केंद्रबिंदू मुळात नसतोच। येथे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये चर्चा करून जे निर्णय घेतले जातात त्या निर्णयाचे सर्वजण पालन करतात, पण सोबतच विद्यार्थी जो असतो हा वैयक्तिक पातळीवर ठरवतो की नेमकं त्याला शिक्षण कोणतं घ्यायचं आहे, व्यावसायिक घ्यायचं, अव्यावसायिक घ्यायचं, इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, आर्ट, कॉमर्स हे तो स्वतः ठरवतो। त्याच्या पॉईंट ऑफ इंटरेस्टवर या गोष्टी अवलंबून असतात। आता सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्था वाढवणे, लोकशाहीकरण, उच्च शिक्षणातील लोकशाहीकरण मोठ्या प्रमाणात वाढवणे, या दोन गोष्टींची पूर्तता नेमकी कुठे होणार? तर साहजिकपणे ती महाविद्यालयातच होणार। तर आजच्या स्थितीला सर्वसामान्यपणे जर बघितलं आपण तर महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना एका क्लासरूममध्ये किंवा वर्गखोल्यामध्ये बसवून शिकवणे, जास्तीत जास्त प्रॅक्टिकल्स घेणे किंवा डेमॉन्स्ट्रेशन घेणे याच गोष्टी आपल्याला दिसून येतात। पण विद्यार्थ्यांना किंवा पालकांना महाविद्यालयामध्ये वंचित घटकांचे जे शिक्षणाच्या योजना आहेत किंवा इतर योजना आहेत, या योजनांवर कधी व्याख्यान झालं, कधी चर्चासत्र झाली, या ज्या योजना आहे या कार्यान्वित कशा होतात किंवा याच्यापासून फायदा काय होतो, त्यानंतर शैक्षणिक प्रवेश कसे होतात, भरती प्रक्रिया कशा असतात, जे आपले वंचित घटक आहे यांच्या अडीअडचणी काय आहे, त्याच्यावर उपाययोजना काय असायला हव्या, याबाबत चर्चा झालेली आपल्याला कधी सर्वसामान्यपणे जास्त ऐकू नाही येत। तर ह्या नेमक्या याच बाबींवर चर्चा होणे किंवा कार्य केले जाणे हेच नेमकं काम समान संधी केंद्राचं आहे। केंद्राची जी स्थापना होते याचे आपण कार्य बघू। समान संधी केंद्रामध्ये जे वंचित घटक असतात यांच्यासाठी ज्या शासनाच्या कल्याणकारी योजना असतात, शासन निर्णय, त्यानंतर कार्यालयीन आदेश, कार्यक्रम, नोटिफिकेशन आणि संबंधित संस्था किंवा संघटना असतात, यांनी जी वेळोवेळी प्रसारित केलेली माहिती असते याचा प्रचार व प्रसार करणे किंवा विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून देणे, त्यावर उपाययोजना करणे, त्यानंतर शैक्षणिक प्रवेश व भरती प्रक्रिया याबाबत जे वंचित घटक असतात यांना मार्गदर्शन करणे, शैक्षणिक प्रवेश कसे होतात, भरती प्रक्रिया कशा होतात, अर्ज कुठे भरावा लागतो, अर्ज कशा पद्धतीने भरायला पाहिजे, त्यानंतर इंटरव्ह्यू कसे होतात, एक्झाम्स कशा होतात याबाबत त्यांना
मार्गदर्शन करणे. त्यानंतर ज्या नियतकालिक बैठका घेणे, सेमिनार, चर्चासत्र, वर्कशॉप, कार्यशाळा, व्याख्यान या सर्व कार्यक्रमांचे आयोजन करणे व त्यावर नियंत्रण ठेवून आढावा घेणे. त्यानंतर जे महाविद्यालयीन विद्यार्थी असतात त्यांच्या सामाजिक जे समावेशन असतं त्यामध्ये त्यांना समानता व समान संधी उपलब्ध करून देणे. म्हणजे नेमकं काय, जेव्हा एखादा विद्यार्थी किंवा मनुष्य मानव हा समाजामध्ये जेव्हा उभा राहतो तेव्हा त्याची सगळ्यात पहिली गरज ही असते की समाजामध्ये तो इतरांप्रमाणेच असावा किंवा दिसावा. याबाबत त्याच्यासाठी उपाययोजना करणे व त्यासाठी त्याला मार्गदर्शन करून आयोजन करणे. त्यानंतर महाविद्यालयामध्ये जे शैक्षणिक वातावरण असतं ते अशा पद्धतीने अनुकूल तयार करणे की विद्यार्थ्यांमधील आंतर वैयक्तिक संबंधांचा विकास होणे गरजेचं आहे. आपण वर बघितलेले आहे की भारतामध्ये ज्या आपल्या विविध जाती आणि धर्म आहेत यामध्ये वेगवेगळ्या संस्कृती आहे. त्या संस्कृतींबद्दल देवाणघेवाण करणे आणि समोरच्याचा किंवा इतरांच्या संस्कृतीचा, धर्माचा सन्मान करणे, जेणेकरून त्याद्वारे त्यांचे जे आंतरवैयक्तिक संबंध आहेत त्याचा विकास होतो. त्यानंतर जे अपेक्षित घटक आहेत यांच्या ज्या अडीअडचणी, समस्या, आकांक्षा किंवा उपेक्षा याबद्दल संवेदनशीलता निर्माण करणे. आता या सर्व गोष्टी फक्त विद्यार्थ्यांमध्येच होणे अपेक्षित नाही, तर महाविद्यालय आणि जो अकॅडमिक स्टाफ असतो यांच्यामध्ये सुद्धा वंचित घटकांच्या अडीअडचणींविषयी संवेदनशीलता निर्माण होणे गरजेचे आहे. कारण एखादा विद्यार्थी जेव्हा महाविद्यालयीन अकॅडमिक स्टाफ पाशी आपल्या अडचणी घेऊन जातो त्यावेळेला सदर अडचणींचे निराकरण होणे तर गरजेचेच आहे, पण त्यासोबत त्या विद्यार्थ्याचे मानसिक समाधान होणे सुद्धा गरजेचे आहे. अशा वेळेला विद्यार्थी आणि स्टाफ मध्ये सुद्धा रिस्पेक्टफुल इंटरॅक्शन होणं गरजेचं आहे. त्यानंतर सदर बाबत ज्या उपाययोजना केल्या जातात त्या सुद्धा सौहार्दपूर्ण असल्या पाहिजे. त्यानंतर शैक्षणिक परिसरामध्ये जे वातावरण असतं ते अडथळा विरहित असणे गरजेचं आहे. कारण विद्यार्थी जेव्हा शिक्षण घेत असतो अशा वेळेला त्याचं मानसिक, सामाजिक आणि आर्थिक दोन्ही सर्व प्रकारे तो मेंटली स्टेबल असणे गरजेचे आहे. त्यानंतर हे जे समान संधी केंद्र आहे यासाठी एक सल्लागार समिती निर्माण करण्यात येत असते महाविद्यालयामध्ये. त्या सल्लागार समितीमध्ये कोण प्राचार्य जे असतात हे अध्यक्ष व प्रमुख असतात. 3 सदस्य असतात व 1 सल्लागार असतो. सदस्यामध्ये तुम्ही विद्यार्थ्यांचे जे प्रतिनिधी असतात त्यांना घेणं पण योग्य राहील, कारण विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना विद्यार्थ्यांचे जे अडीअडचणी किंवा समस्या असतात या चांगल्या प्रकारे अवगत असतात. त्यानंतर एक जो सल्लागार असतो तो सल्लागार हा वंचित घटकांसाठी कामकाज करू इच्छिणाऱ्या व्यक्तीलाच या समितीमध्ये सल्लागार म्हणून नामनिर्देशित करणे आवश्यक राहतं. सदर समितीची 4 महिन्यातून एकदा बैठक घेणे अनिवार्य आहे, मात्र वेळोवेळी अडचणी निर्माण होतात त्यानुसार सुद्धा बैठक घेणे गरजेच्या असतात. आता या ज्या सल्लागार समितीचं कामकाज आहे हे जे आहे या समितीच्या सोबतच केंद्र व राज्य शासनाच्या ज्या पुरस्कृत कार्यक्रम असतात किंवा कल्याणकारी योजना असतात, सोबतच विद्यापीठ अनुदान आयोग असतं किंवा यासारख्या ज्या संस्था संघटना असतात या संघटनांच्या या संघटना किंवा घटकांची काही धोरणं असतात त्याबाबत प्रभावीपणे अंमलबजावणी करून घेणे व त्यावर देखरेख करणे हे सुद्धा काम सल्लागार समितीचं असतं. सोबतच महाविद्यालयामध्ये ज्या विविध समित्या असतात, फॉर एक्झाम्पल भोजन समिती, निराकरण समिती, व्यवस्थापन समिती, शिक्षण समिती, या ज्या समित्यांचे प्रमुख असतात त्यांच्या बैठका घेणे, त्यांच्या समस्या समजावून घेणे, त्याचं निराकरण करणे, त्यांना सल्ला मार्गदर्शन करणे व देखरेख करणे व सदर समित्यांचा अहवाल हा प्राचार्यांना सादर करणे. हे जे समान संधी केंद्रांची स्थापना महाविद्यालयांमध्ये होते, तर या समान संधी केंद्रांच्या बैठका घेणे, कार्यक्रम घेणे, व्याख्याने आयोजित करणे, सल्लागार जे आपण नेमतो त्यांचे मानधन देणे, यासाठी महाविद्यालयांना यूजीसी मार्फत आर्थिक सहाय्य मिळतं. सेक्शन 2F and 12B ऑफ द यूजीसी ऍक्ट 1956 या ऍक्टद्वारे यूजीसी थ्रू
महाविद्यालयांना आर्थिक सहाय्य मिळतं ते समोर सांगितल्याप्रमाणे. पोस्ट ग्रॅज्युएट जे कॉलेजेस आहेत त्यांना 50,000 रुपये प्रतिवर्षी मिळतात. अंडर ग्रॅज्युएट कॉलेजेसला 30,000 रुपये प्रतिवर्षी मिळतात. त्यानंतर सल्लागार जे आपण नेमतो त्यांना मानधन हे 1,000 रुपये प्रतिमाह मिळतं. आणि प्रत्येक महाविद्यालयाला दरवर्षी जे नवीन विद्यार्थी ऍडमिशन घेतात त्यांच्यासाठी एक शॉर्ट कोर्स आयोजित करावा लागतो. त्यासाठी 25,000 रुपये प्रतिवर्षी प्रत्येक महाविद्यालयाला मिळतात. आणि या शॉर्ट कोर्सचे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र पण देणे आवश्यक आहे. नमस्कार, मी मीना आंबाडेकर, समाज कल्याण अधिकारी वर्ग 2, सध्या कार्यरत प्रादेशिक उपायुक्त कार्यालय समाज कल्याण पुणे विभाग. या सेशनमध्ये आपण समान संधी केंद्राची नेमकी गरज काय हे बघू. तर समान संधी केंद्राची जी स्थापना असते ही महाविद्यालयीन स्तरावर होत असते किंवा ज्या कोणत्या शैक्षणिक संस्था असतात त्यामध्ये या समान संधी केंद्राची स्थापना होत असते. आता समान संधी केंद्राचे जे मूळ उद्देश आहे ते नेमकं काय, तर महाविद्यालयामध्ये विद्यार्थी शिक्षण तर घेतच असतात, पण बरेच वेळेला शिक्षण घेता घेता आपण बघतो की विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्या शैक्षणिक योजना असतात किंवा भविष्यासाठी आवश्यक ज्या योजना असतात, शासनाने निर्धारित केलेल्या कल्याणकारी ज्या योजना असतात त्या माहीतच नसतात. माहीत असल्याही तर त्याचे जे निकष असतात, नियम असतात, अटी शर्ती असतात या सुद्धा त्यांना माहीत नसतात. अशा वेळेला या योजनांचा अर्ज कसा करायचा, याच्या नियम काय आहे, अटी काय आहेत, शर्ती काय आहेत, कोणत्या विभागाला करायचा, किती कालावधीमध्ये करायचा, याबाबत समान संधी केंद्रांनी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. बरेच वेळा शासनाचे काही शासन निर्णय असतात, काही कार्यालयीन आदेश असतात, व्याख्याने ठेवल्या जातात, चर्चासत्रे होतात, त्यानंतर काही वर्कशॉप होतात. याबाबत सुद्धा समान संधी केंद्राने विद्यार्थ्यांना माहिती देणे तर गरजेचे आहेच, पण सोबत या पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करणे सुद्धा समान संधी केंद्रासाठी आवश्यक आहे. त्यानंतर बरेच वेळेला जे विद्यार्थी असतात यांच्या काही समस्या व अडचणी असतात. या अडचणींचं निराकरण करण्याचं मुख्यत्वे जे काम आहे ते महाविद्यालयाचं आहे व महाविद्यालयीन अकॅडमिक जो स्टाफ असतो त्यांचं असतं. अशा वेळेला विद्यार्थी आणि अकॅडमिक स्टाफ यांच्यामध्ये समस्या सांगताना जे इंटरॅक्शन होतं ते रिस्पेक्टफुल असणं फार गरजेचं आहे. कारण विद्यार्थी जो असतो तो समस्या घेऊन जेव्हा एखाद्या स्टाफपाशी जातो तेव्हा त्या स्टाफला या गोष्टीची संवेदनशीलता असणं फार गरजेची आहे की याची समस्या मी सोडवायला हवी आणि हे समस्या सोडवणं हे माझं कर्तव्य आहे. आणि ज्या वेळेला तो त्या विद्यार्थ्याची समस्या आत्मीयतेने ऐकेल त्यावेळेलाच विद्यार्थ्याची समस्याचं तर निराकरण होईलच, पण सोबत त्याचं मानसिक समाधान होणं पण फार गरजेचं असतं. त्यानंतर जे विद्यार्थी असतात यांच्यासोबत त्यांचे क्लासमेट्स असतात किंवा इतर विद्यार्थी जे असतात यांच्यामध्ये जे वातावरण असतं हे सौहार्दपूर्ण असणं फार गरजेचं आहे. यांच्यामध्ये जे आंतरवैयक्तिक संबंध असतात याच्यात विकास होणं गरजेचं आहे. कारण बरेच वेळेला विद्यार्थी विविध जाती आणि धर्मांचे असतात, त्यांच्या वेगवेगळ्या संस्कृती असतात. त्या संस्कृतींची एकमेकांमध्ये देवाणघेवाण होणं, एकमेकांच्या संस्कृतीविषयी आदर असणं, ह्या बाबत सुद्धा कार्यक्रम आयोजित करणे किंवा कल्चरल ऍक्टिव्हिटीज घेणे, काही व्याख्याने घेणे हे सुद्धा काम समान संधी केंद्राचं असतं. या समान संधी केंद्राच्या द्वारे विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी समजावून घेणे, समस्यांचं निराकरण करणे, त्यांच्यासाठी असणाऱ्या कल्याणकारी योजनांची माहिती देणे, त्यांच्यासाठी महाविद्यालयामध्ये अडथळाविरहित वातावरण असणे, त्यांच्यामध्ये समानता, समान संधीबाबत उपाययोजना करून त्याबाबत त्यांना मार्गदर्शन करणे, सदर बाबतचे पुढील अटी व शर्ती ज्या समान संधी केंद्राच्या निगडित आहेत त्या आपण समोर